मुलगा, आज परत वांग्याची भाजी? मी हॉटेलला जातोय जेवायला. वडील, चप्पल कुठे माझी? मुलगा, सॉरी पप्पा, जेवतो घरीच. वडील, चप्पल आण चुपचाप, मी पण येतोय तुझ्यासोबत. पति, बाबा, मेरी बीबी बहुत परेशान करती है, कोई हल बताओ, क्या करूं? बाबा, बेटा, अगर बीवी का कोई हल होता तो आज मैं बाबा ना होता. बंड्या, उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. मम्मी, काऊन? बंड्या, ती बाई स्वतःले काय समजून राहिली का माहीत नाही. मम्मी, काय झालं? बंड्या, बाईनं स्वतः फळ्यावर लिहिलं महाभारत अन मले विचारलं, सांगा म्हणे महाभारत कोणी लिहिलं? मी सांगितलं, बाई, आता तुम्हीच तर लिहिलं. तिने मले लई मारलं. खरं बोलाचा जमानाच नाही राहिला आता तर. त्यांनी मुलाची नर्सरीला 1,00,000 रुपये फी भरली आणि मुलगा डुकराचं पिल्लू दाखवून त्याला म्हणतो, बाबा, हा बघा काळा ससा. भारत हा एकमेव देश आहे जिथे फोन कट करून लावला की चांगला आवाज येतो. बायको, तुमचं प्रेमच नाही माझ्यावर. नवरा, अगं मग ही 3 मुलं वायफायवरून डाउनलोड केलीत का? बायको, नाही हो, शेजाऱ्याच्या पेनड्राईव्हमधून घेतली आहेत. आजी लहान बाळाला, झोप रे डिप्लोमा झोप. शेजारी बसलेल्या बाईने आजीला विचारलं, अहो, तुम्ही या बाळाला डिप्लोमा का म्हणत आहात? आजी, माझी मुलगी पुण्याला डिप्लोमा डिग्री घ्यायला गेली होती आणि याला घेऊन आली. आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते ती एकतर बेकायदेशीर असते अथवा महागडी असते, नाहीतर विवाहित असते. इथं तो तिच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला आणि ती गावातल्या वायरमन सोबत पळून गेली. माझं दुःख ऐकलं तर तुम्हालाही रडू येईल. काल बायको शेजारणीशी भांडून आली आणि ब्लॉक मी झालोय.